हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। बंद करूं। श्रीमद्भागवतम स्कंध तीसरा अध्याय 25 भक्तिमय सेवेचे महात्म्य, श्लोक नंबर 36। तैर्दर्शनीया वयवैरुदारा, विलासहासेक्षितवामसुक्तैः, हृतात्मनोहृतप्राणांश्च भक्तिर्, अनिच्छतो मे गतिमन्विप्रुं प्रयुङ्क्ते। तैर्दर्शनीया वयवैरुदारा, विलासहासेक्षितवामसुक्तैः, हृतात्मनोहृतप्राणांश्च भक्तिर्, अनिच्छतो मे गतिमन्विं प्रयुङ्क्ते। तैर्दर्शनीया वयवैरुदारा, विलासहासेक्षितवामसुक्तैः, हृतात्मनोहृतप्राणांश्च भक्तिर्, अनिच्छतो मे गतिमन्विं प्रयुङ्क्ते। तैर्दर्शनीया वयवैरुदारा, विलासहासेक्षितवामसुक्तैः, अनिच्छतो मे गतिमन्विं प्रयुङ्क्ते। तैर्दर्शनीया वयवैरुदारा, विलासहासेक्षितवामसुक्तैः, हृतात्मनोहृतप्राणांश्च भक्तिर्, अनिच्छतो मे गतिमन्विं प्रयुङ्क्ते। तैर्दर्शनीया वयवैरुदारा, विलासहासेक्षितवामसुक्तैः, हृतात्मनोहृतप्राणांश्च भक्तिर्, अनिच्छतो मे गतिमन्विं प्रयुङ्क्ते। तै ती रूपे, दर्शनीय मनोहर, अवयवय ज्यांचे, उदार
उन्नत विलास लीला हास हास्य ईक्षित दृष्टिक्षेप वाम सुखद सुखतय ज्यांचे आनंदमयी शब्द हृत मुग्ध झालेली आत्मनः त्यांची मने हृत मुग्ध झालेली प्राणान त्यांची इंद्रिये च आणि भक्ती भक्तिमय सेवा अनिच्छतः इच्छा नसूनही मे माझे गतिम निवासस्थान अन्विम सूक्ष्म प्रयुक्ते मिळवितात. भाषांतर हास्य करणारी व आकर्षक अशी भगवंतांची मनोहर रूपे पाहिल्याने आणि त्यांचे सुखद शब्द ऐकल्याने शुद्ध भक्तामधील शुद्ध भक्तामधील इतर सर्व प्रकारच्या भावना जवळजवळ नष्ट होतात. त्याची इंद्रिये अन्य सर्व कार्यांमधून मुक्त होतात आणि तो भक्तिमय सेवेमध्ये तल्लीन होतो. अशा रीतीने त्याची इच्छा नसली तरीही निराळे प्रयत्न न करताच त्याला मोक्ष प्राप्ती होते. बऱ्याचदा आपल्याला मोक्ष मुक्तीची अपेक्षा करायची नाही असं सांगितलं जातं, परंतु हे मोक्ष मुक्ती आपोआप डिस्कशन मध्ये येतच. बऱ्याचदा असं वाटतं की त्याच्यासाठीच आपण सगळं करायला लागले. बरोबर आहे की नाही? एनिवे, भगवान कपिल देव भक्तिमय सेवेचं महात्म्य सांगत आहेत. कालच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की भगवंतांचं सदैव हास्य करणारे आणि अगदी सकाळी नयन रम्य अशा सूर्यासमान नेत्र असलेले त्यांचे रूप भक्त नित्य पाहत असतो आणि हे विविध दिव्य रूपे पाहणे त्याला आवडते आणि तो त्यांच्याशी अशा प्रकारे बोलायला पण देखील लागतो. साधूंच्या संघामध्ये एक्झॅक्टली काय केलं पाहिजे हे वाचत आहोत आपण. आणि मग त्याच कालच्या श्लोकाचं हे कंटिन्युएशन आहे. पुढे त्यात सांगतात की असं हास्य करणारे व आकर्षक अशी भगवंतांची मनोहर रूपे पाहिल्याने आणि त्यांचे सुखद शब्द ऐकल्याने, रूप पण पाहतो आणि संभाषण पण करतो, पण त्याच्याने होतं काय? शुद्ध भक्तामधील इतर सर्व प्रकारच्या भावना जवळजवळ नष्ट होतात. हे जवळजवळ शब्द का वापरले माहिती नाही. पूर्ण का नष्ट होत नाहीत, जवळजवळ नष्ट होतात. त्यांची इंद्रिये अन्य सर्व कार्यापासून मुक्त होतात आणि तो भक्तिमय सेवेमध्ये तल्लीन होतो. अशा रीतीने त्याची इच्छा नसली तरीही निराळे प्रयत्न न करताच त्याला मोक्ष प्राप्ती होते. भक्त हा कधीच मोक्षाची अपेक्षा करत नाही, परंतु मोक्ष प्राप्ती म्हणजेच मुक्ती. या भौतिक दुःखातून, भौतिक बंधनातून, कर्मबंधनातून, दुःखालयातून मुक्ती. परंतु त्याची तो इच्छा करत नाही किंवा अपेक्षा करत नाही तरीही त्याला मिळतं. त्याची इच्छा काय असते? ज्यांचं सुंदर मनोहर आकर्षक रूप आपण पाहत आहे, ज्यांच्याशी आपण सुखद असा संभाषण करत आहे, त्यांची आपण सदैव सेवा करावी. इंटरेस्टिंगली प्रभुपाद इथे जवळजवळ हा शब्द वापरतात. इंग्लिशमध्ये वापरलेत की नाही? या इंग्लिशमध्ये पण वापरलेत. ऑलमोस्ट लुजेस ऑल अदर. रोज सकाळी भागवतमच्या सुरुवातीला जे आपण श्लोक म्हणतो
त्याच्यामध्ये देखील जो हा महत्वाचा जो श्लोक आहे, नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी. त्याचं आपण मराठीमध्ये भाषांतर वाचतो ते म्हणजे निरंतर भगवंतांची सेवा केल्याने आणि नो हाऊ डू वी से इट मराठीमध्येच माझ्या ते पाठ झालेलं आहे. श्रीमद भागवतमचे निरंतर श्रवण केल्याने आणि शुद्ध भक्तांची सेवा केल्याने हृदयातील सर्व अमंगल नष्ट होते असं म्हणतो की नाही. ऍक्च्युली इंग्लिशमध्ये तिथे पण श्रील प्रभुपाद जवळ जवळ नष्ट होतं म्हणून लिहिलेलं. आपण पूर्णपणे म्हणतो कारण त्यांनी चुकीचं भाषांतर केलंय मराठीमध्ये. आणि इंग्लिशमध्ये प्रभुपाद हे पण लिहितात की श्रीमद भागवतमचे निरंतर श्रवण केल्याने असं लिहित नाहीत. काय लिहितात माहितीये कोणाला? प्रभुपाद इंग्लिशमध्ये लिहितात श्रीमद भागवतमच्या क्लासला निरंतर उपस्थित राहिल्याने. ऍक्च्युली खरोखर तसंच भाषांतर केलेलं आहे प्रभुपादांनी. श्रीमद भागवतमच्या क्लासला निरंतर उपस्थित राहिल्याने आणि शुद्ध भक्तांची सेवा केल्याने हृदयातील सर्व अमंगल जवळजवळ नष्ट होते. ऍक्च्युली आपण असंच म्हटलं पाहिजे. आणि भक्त लोक आम्ही देखील बऱ्याचदा याच्यावर चर्चा केली की असं जवळजवळ का लिहिलेलं आहे, पूर्णपणे का नष्ट होत नाही. ऍक्च्युली पूर्णपणे झालं पाहिजे, परंतु जवळजवळ असं लिहिलं जातं. त्याचं कारण हे आहे की ते तुमच्याकडून आलं पाहिजे. यस, भगवंत आपलं रूप दाखवतील, भगवंत उपदेश करतील, भगवंत कृपा करतील, दया करतील, सगळं करतील, परंतु शेवटचा जो भाग आहे तो तुमचा स्व इच्छेने तुम्ही ते मान्य केलं पाहिजे. म्हणून अर्जुनाला पण ते म्हणतात की आता तू ठरव काय करायचं. आणि ते आपण जर ठरवलं तर मग ते पूर्ण होतं, मग त्याला जवळजवळ म्हणायला लागत. एनिवे, चला आपण तात्पर्य वाचूया. खूप मोठा तात्पर्य दिलाय श्रील प्रभुपादांनी. बेसिक प्रिन्सिपल काय वाचत आहोत आज आपण, की भगवंतांचं हे आकर्षक रूप पाहिल्याने आणि भगवंतांशी अशा प्रकारे सुखद संवाद केल्याने आपल्या सर्व प्रकारच्या इतर भावना नष्ट होतात आणि सर्व प्रकारच्या आपल्या इंद्रिय तृप्तीच्या कार्यामधून आपण मुक्त होतो आणि भक्तिमय सेवेमध्ये तल्लीन होतो पूर्णपणे. अशा प्रकारे पूर्णपणे भक्तिमय सेवेमध्ये तल्लीन झालो नाही आपण तर समजायचं की अजूनही आपल्याला ते आकर्षण झालेलं नाही. तात्पर्य, भक्तांच्या 3 श्रेणी आहेत. हे रोज वाचतो आपण. प्रथम, द्वितीय आणि तृतीय. त्यालाच कधी कधी कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम असं म्हटलं जातं. अगदी तृतीय श्रेणीचा भक्तही मुक्तात्मा असतो. वाव. या श्लोकात असे म्हटले आहे की भक्तांना ज्ञान नसले तरी मंदिरातील सुंदर शृंगार केलेल्या श्रीमूर्तींचे केवळ दर्शन घेतल्याने भक्त हा भगवंतांच्या चिंतनामध्ये तल्लीन होतो आणि इतर सर्व प्रकारच्या भावना विसरतो. असं होतं बघा कधी कधी आपल्याला देखील. भरपूर स्ट्रेस टेन्शन मध्ये आपण असतो, मंदिरामध्ये जाऊन भगवंतांचं सुंदर रूप पाहिलं सगळं विसरून जातो. शांतपणे डोळे झाकून तिथे बंद शांत बसावं असं वाटतं आपल्याला. तेच 24 तास करायचंय बस. त्यालाच म्हणतात प्रगती. कृष्ण भावनेमध्ये दृढपणे केवळ स्थिर झाल्याने आणि इंद्रियांद्वारे भगवंतांची सेवा केल्याने मनुष्य न कळतच मुक्त होतो. तर ही प्राथमिक स्थिती असते, भगवंतांकडे आकर्षित होणे, भगवंतांच्या बाह्य रूपाला आकर्षित होणे, त्यामध्ये तल्लीन होणे. परंतु पुढची स्टेज असते ती म्हणजे भगवंतांच्यासाठी आपल्या इंद्रियांचा वापर करून त्यांची सेवा करणे. आणि त्या स्टेजला आपण जर गेलो नाही तर मग ही तल्लीनता जास्त वेळ टिकत नाही. आणि म्हणून बघा मग मॅक्झिमम लोक घरी परत येतात, आपापल्या इंद्रिय तृप्तीच्या उग्र कर्माच्या सेवा कार्यामध्ये पुन्हा लागतात. तर हे दोन्ही झाले पाहिजेत. मन बुद्धी भगवंतांवरती स्थिर झाली पाहिजे
आणि इंद्रिय भगवंतांच्या कामामध्ये लागली पाहिजे. नसेल तर मग आपण जास्त वेळ तिथे टिकत नाही. बऱ्याच भक्तांचा सेम प्रश्न असतो, प्रभूजी लक्ष का लागत नाही, प्रभूजी ध्यान विचलित होतं, प्रभूजी जप करताना वेगळेच विचार येतात, मन कंट्रोलमध्ये राहत नाही. कारण हेच आहे, कारण मनाच्या द्वारे ज्या इंद्रियांना आपण कंट्रोल करतो त्यांना अजूनही आपण भौतिक कार्यामध्येच लावलेलं आहे. पैसा मिळवण्यामध्ये, हे करण्यामध्ये, ते करण्यामध्ये, स्वजनांच्या सुखासाठी. त्यांना आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावलेलं नाही. मग ते ऑफकोर्स ते मनाला डिवचत राहणार कायम, अजून हे करायचंय ते करायचंय. त्यामुळे यस, जपाद्वारे भगवंतांच्या श्री विग्रहाच्या दर्शनाद्वारे मनाला स्थिर करायचंय. आणि ते स्थिर करायला खूप 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 सहाय्यक ठरतं. कारण ते जे सुंदर रूप असतं ते मनमोहक असतं. म्हणजे थोड्या वेळासाठी, क्षणासाठी का होईना आपण सगळं विसरून जातो. आणि मग त्या क्षणामध्ये आपण जर असा दृढ निश्चय केला की मला आता भगवंतांची सेवा करायची, मग ते कंटिन्युएशन चांगलं होतं आपलं. आणि मग त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे शुद्ध होतो. कृष्ण भावनेमध्ये दृढपणे केवळ स्थिर झाल्याने आणि इंद्रियांद्वारे भगवंतांची सेवा केल्याने मनुष्य नकळतच मुक्त होतो. मुक्तीची अपेक्षा नाही करत, पण तरी तो मुक्त होतो. याचेही अनुमोदन भगवद्गीतेमध्ये करण्यात आले आहे. शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे शुद्ध भक्ती केल्याने मनुष्य ब्रह्मतुल्य होतो, ब्रह्मसमान होतो. भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की ब्रह्मभूयाय कल्पते, अर्थात जीव आपल्या स्वरूपावस्थेत ब्रह्म असतो, कारण तो परमब्रह्माचा अंश आहे. पुन्हा ब्रह्म होतो, अहम ब्रह्मास्मी. परंतु त्याला भगवंतांचा सनातन दास या आपल्या मूळ स्वरूपाचे विस्मरण झाल्यामुळे तो मायेने प्रभावित झालेला असून तिच्या अधिकाराखाली आहे. अहम ब्रह्मास्मी याचा अर्थ असं नाही की मी ब्रह्म आहे एवढंच जाणून बास करणे. तेवढं जाणून झाल्यानंतर त्याच्या पुढचंही हे जाणायचं आहे की मी ब्रह्म आहे, मग परब्रह्म कोण आहे का, कुठे आहे? आणि तो परब्रह्म असेल आणि मी ब्रह्म आहे, तर आपल्या माझ्यातला आणि त्यांच्यातला संबंध काय आहे? तर प्रायमरी संबंध आपल्याला लक्षात येतो, प्राथमिक संबंध आपल्याला लक्षात येतो, तो म्हणजे मी त्यांचा अंश आहे. आणि मग अंश या नात्याने माझा आणि त्यांचा दृढ संबंध काय आहे? अंश हा पूर्णाची सेवा करण्यासाठी असतो. तर हे देखील पुढच्या स्टेजला आपण गेलं पाहिजे. नुसतंच जप करून, काही लोक खूप तल्लीन होऊन जप करतात, अतिशय तल्लीन होऊन जप करतात, परंतु ते सगळं सोडून आणि परत आपल्या उग्र कर्माला लागलेला असाल तर मग त्या जपाला काही अर्थ राहत नाही. मग सेवेच्या स्टेजला आलं पाहिजे. अंश हा पूर्णाच्या सेवेसाठीच असतो सदैव. त्याला ब्रह्मभूयाय कल्पते म्हणतात. सगुणान समतीत्यैत्यान ब्रह्मभूयाय कल्पते. ते कधी होतं? त्याच श्लोकाच्या पहिल्या वाक्यामध्ये सांगितलं. काय वाक्य पहिल्या त्या वाक्य श्लोकाचं? ब्रह्मभूयाय म्हणजे ब्रह्म स्टेजला आपण कधी पोहोचतो? सगुणान समत, गुणाच्या पलीकडे जाऊन काम केल्याने. कसलं काम केल्याने? मामच यो अव्यभिचारेन भक्तियोगेन सेवते. माझी अव्यभिचारी भावाने भक्ती योगामध्ये स्थित होऊन सेवा केली पाहिजे. मग सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. नसेल तर कसं होणार? हे बऱ्याच भक्तांना हे अजून हा जो टर्न आहे, हा जो एक काय म्हणतात नॉब फिरवलेला नाहीये. फक्त जप करायचं एवढाच स्विच ऑन झालाय आपला, त्याच्या पुढचा स्विच ऑन झालेला नाही आहे, म्हणून जपामध्ये लक्ष लागत नाही. थोडा वेळ केलं की आपल्या पहिल्या पूर्वीच्या सगळ्या ज्या भौतिक क्रिया आहेत त्या परत सुरू होतात, त्या परत सतावायला लागतात, त्या परत आपल्याला दुःखी करतात, वाईट वाटायला लागतं.
तेवढ्यापुरतं सत्संगामध्ये जप करताना बरं वाटतं, बाहेर गेल्यावर परत किरकिर सुरू होते, परत आपण त्याच्याने प्रभावित होतो, प्रलोभन आपल्याला टाळता येत नाहीत. हे सगळे प्रकार का होतात? कारण सेकंड स्टेजला आपण गेलेलो नाही, सेवेच्या स्टेजला. मुळात जपाच्या स्टेजला पण आपण पूर्णपणे नाही आहे. जप पण आपला अर्धवटच आहे. जप जरी करायचा असला तो देखील 24 तास केला पाहिजे. आणि अर्जुनाला टॉपमोस्ट इन्स्ट्रक्शन भगवंत देतात, म्हणजे जप आणि सेवा दोन्ही 24 तास केलं पाहिजे. म्हणजेच काय, जप करत करत माझी सेवा कर, संपलं. मग त्या स्टेजला टॉपमोस्ट स्टेज म्हणता येत. माम अनुस्मर युद्धच्या. तर त्याला ब्रह्मभूय अवस्था, ब्रह्मावस्था किंवा ब्रह्मभूत अवस्था असं म्हटलं जातं. त्याला आपल्या सत्य स्वरूप स्थितीचे झालेले विस्मरण म्हणजेच माया होय. हे सेवा हा पार्ट विसरलेलो असेल ना आपण, तरी अजून आपण मायेमध्येच आहोत. अन्यथा तो सनातन ब्रह्मच आहे, कायमचा. मनुष्याला जेव्हा आपल्या मूळ स्थितीची जाणीव करून घेण्याचे प्रशिक्षण देण्यात येते, तेव्हा तो आपण परमेश्वराचा सेवक आहे हे समजू शकतो. लक्षपूर्वक ऐका. मनुष्याला जेव्हा आपल्या मूळ स्थितीची जाणीव करून घेण्याचे प्रशिक्षण देण्यात येते, ट्रेनिंगसाठी संघ खूप आवश्यक असतो. संघामध्येच ट्रेनिंग मिळणार आपल्याला. आणि मग कशाचं ट्रेनिंग? भगवंतांची सेवा कशी करायची. का? कारण ओरिजिनली तुम्ही सेवकच आहात. ओरिजिनल स्थितीची जाणीव करून द्यायचं ट्रेनिंग. मग त्याला ब्रह्म म्हणजे काय समजायला लागतं. ब्रह्म शब्द आत्मानुभूतीच्या स्तराचा निर्देश करतो. आत्मानुभूती म्हणजे आत्मा ओरिजिनली कोण आहे. परम सत्यविषयक ज्ञानामध्ये फारसा प्रगत नसलेला अगदी तृतीय श्रेणीचा भक्तही, जो केवळ मोठ्या भक्तिभावाने भगवंतांना वंदन करतो, त्यांचे स्मरण करतो, मंदिरातील आजच्या विग्रहाचे दर्शन घेतो आणि श्रीमूर्तींना नैवेद्य दाखवण्यासाठी फळे फुले आणतो, तो सुद्धा नकळतच मुक्त होतो. ही पहिली स्टेज असते. आणि मग ह्या स्टेजमध्ये त्याला आनंद यायला लागतो. मग तो ती स्टेज वाढवत जातो आणि आपोआपच तो कधी मुक्त होतो त्याला पण कळत नाही. त्याची मुक्तीची अपेक्षा पण नसते. ऑफकोर्स आज 99% लोक मुक्तीच्या अपेक्षेनेच मंदिरामध्ये येतात, काहीतरी नैवेद्य घेऊन येतात, दर्शन घेतात. परंतु ती मुक्तीची जी अपेक्षा, इच्छा असते, ती देखील भक्तांच्या, शुद्ध भक्तांच्या संघामध्ये हळूहळू नष्ट होते. आणि आपण फक्त आणि फक्त याच स्टेजला येतो. श्रद्धयान्वितः भक्त अत्यंत भक्तिभावाने श्रीमूर्तींना सादर प्रणाम करतो आणि विविध वस्तू अर्पण करतो. राधा कृष्ण, लक्ष्मी नारायण आणि सीताराम यांच्या श्रीमूर्ती भक्तांचे चित्त वेधून घेतात आणि भक्त त्यांच्याकडे इतके आकर्षित होतात की मंदिरातील अप्रतिम शृंगार केलेले त्यांचे श्री विग्रह पाहून ते पूर्णतः भगवत चिंतनात लीन होतात. हीच मुक्त अवस्था होय. प्रभुपाद किती छान सांगतात बघा. हीच मुक्त अवस्था आहे ऍक्च्युली. फक्त ती कायमची टिकून राहायला पाहिजे. हीच मुक्त अवस्था होय. दुसऱ्या शब्दात या ठिकाणी निश्चितपणे सांगण्यात आले आहे की अगदी तृतीय श्रेणीचा भक्तही तर्काद्वारे वा अन्य पद्धतीद्वारे मोक्षासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांच्याही पलीकडे स्थित आहे. म्हणजे अगदी थर्ड ग्रेड भक्त देखील हे ना असं इकडे घे, हळू घे, सुटणार निघणार तिथे. इकडे सॉरी, इकडून सूर्य यायला लागलाय त्यामुळे. ओके. तर प्रभुपादांचा इथे सांगण्याचा उद्देश असा आहे की
ही जी छोटीशी जी श्रद्धा असते ना आपल्या मनामध्ये, ती देखील खूप छान आणि खूप अत्यंत महत्वाची असते. कशाच्या तुलनेमध्ये? जे मंदिरात न जाता स्वतःचे पुस्तकं वाचून ज्ञानी व्हायचा प्रयत्न करतात, त्या जिज्ञासेने आपलं हे पूर्ण करायचा प्रयत्न करतात, भगवंतांना शोधायचा प्रयत्न पूर्ण करायचा प्रयत्न करतात. तर्क वितर्काद्वारे, ज्ञानाद्वारे. त्याच्यापेक्षा हा काहीही ज्ञान न घेता मंदिरात येऊन जो फक्त एकदा घंटा वाजवतो आणि पूर्णपणे नतमस्तक होतो, तो खूप श्रेष्ठ. त्याला मुक्ती मिळते, लवकर मिळते या तर्क वितर्की ज्ञानी लोकांपेक्षा. कारण हे तर्क वितर्क करणारे भरकटतातच जास्त ऍक्च्युली, दुर्दैवाने. एक उदाहरण माझ्या लक्षात आलेलं पण विसरलो मी. परवा आम्ही एका व्यक्तीला भेटलो, खूप तर्कवितर्की, आणि मग ते शास्त्राचा संदर्भ देतात, परंतु असे त्याचा अर्थ इतका चुकीचा काढतात की भगवंतांना शरण जाणे हे त्यात कुठं नसतं. आपल्या भौतिक सुखासाठी त्याचा अर्थ बराच वेगवेगळ्या पद्धतीने काढतात, परंतु त्याच्यामध्ये भगवंतांना शरण जाणे हा प्रकार जवळजवळ नसतो. हा, लक्षात आलं ऍक्च्युली. ते श्रील व्यासदेवांची छोटीशी कथा सांगत होते की जिथे व्यासदेवांनी श्रीमद भागवतम लिहिल्यानंतर त्यांना विचारलं जातं की हे सगळं समजावून कसं घ्यायचं, तर व्यासदेव म्हणतात की शूद्रांकडून शिका आणि स्त्रियांकडून शिका. तर त्यांनी पठ्याने अर्थ त्याचा असा लावला की जीवन जगायचं कसं हे शूद्रांकडून शिकायचं, त्यांच्यामध्ये कला असते आणि स्त्रियांच्या मध्ये एक नीट नेटकापणा असतो, एक सेवेचं काय म्हणतात त्याला, दृढता असते, ती आपण शिकली की आपण जीवनामध्ये यशस्वी होतो. ऍक्च्युली त्याचा अर्थ तसा नाहीये. त्याचा अर्थ कसा आहे की सेवाभाव जो इथे आता सांगितलेला आहे, भगवंतांची सेवा करायची आहे, भगवंतांच्या सर्व अंशाची, जीवांची सेवा करायची आहे, तर हा सेवाभाव मूलतःच शूद्रांमध्ये आणि स्त्रियांमध्ये ऑलरेडी असतो. तो त्यांच्या जन्मजात गुणाचाच भाग आहे, आणि म्हणून ते भगवंतांचे सेवक लवकर होतात आणि त्यांना भक्ती लवकर समजते आणि ते भगवत धामात लवकर जातात. हा ऍक्च्युली खरा अर्थ आहे त्याचा, आणि व्यासदेव याच अर्थाने सांगतात, परंतु त्यांनी हे पूर्ण घालून टाकलं. तर हे तर्क वितर्क करणे, ज्ञानाला जास्त महत्व देणे, याच्यामध्ये हा धोका असतो की ह्या ज्ञानाचा, तर्क वितर्काचा उपयोग नेहमी सदैव आपण भौतिक सुखासाठी करण्याच्या दृष्टीनेच करायला लागतो, आणि मग मेन उद्देश राहतो आपला भगवंतांकडे जाणे. मग याच्यापेक्षा काहीही ज्ञान नसलेला, शास्त्र तर अजिबात माहिती नाही, किंवा शास्त्र राहू दे बाजूला, तर्क वितर्काद्वारे त्याला समजावून देखील सांगता येत नाही, असा व्यक्ती नुसतं मंदिरात येऊन अतिशय श्रद्धेने घंटी वाजवला तरी तो त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असतो. नारद मुनी पण म्हणतात, त्यक्त्वा स्वधर्मं शरणाम्बुजं हरेत्. व्हॉट इज द स्मेल? एवढं नाही येत. तर हा त्याचा अर्थ आहे. प्रभुपाद असं लिहितात इथे की तृतीय श्रेणीचा भक्त देखील सर्वश्रेष्ठ असतो, त्याला देखील मुक्ती मिळते. याचा अर्थ असा काढू नका की आपल्याला तृतीय श्रेणीच्या स्टेजलाच राहायचंय आणि मुक्ती आपोआप मिळते, नाही. तर त्याच्यासाठी सोपं असतं. तुलनेमध्ये, कोणाच्या तुलनेमध्ये? जे कर्मी आहेत, तर्क वितर्कवादी आहेत, ज्ञानी आहेत, त्यांच्या तुलनेमध्ये, कारण ते खूपच लांब आहेत. म्हणून हे वाक्य खूप महत्वाचं आहे. बघा, दुसऱ्या शब्दात या ठिकाणी निश्चितपणे सांगण्यात आले आहे की अगदी तृतीय श्रेणीचा भक्तही तर्काद्वारे वा अन्य पद्धतीद्वारे मोक्षासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांच्याही पलीकडे स्थित आहे. इतकेच नव्हे तर तो दिव्य स्तरावर स्थित आहे.
शुकदेव गोस्वामी आणि चतुष्कुमारासारखे मोठे मोठे निराकारवादी देखील मंदिरातील श्रीमूर्तींचे सौंदर्य, त्यांचा शृंगार, त्यांना वाहिलेल्या तुळशी दळांचा सुगंध याद्वारे आकर्षित होऊन भगवत भक्त झाले. एका ठिकाणी श्रील प्रभुपाद म्हणतात, आपला ऍक्च्युअल मिशन आहे जे निराकारवादी, निर्विशेषवादी आहेत, मायावादी आहेत, त्यांना भक्तीमध्ये आणणे, त्यांना भक्त बनवणे. नाहीतर कोणाला भक्त बनवणार? जे कर्मी आहेत त्यांना इंद्रिय तृप्ती सोडायला सांगणे खूप कठीण असतं, आणि आजही ते कठीण आहे. तुम्हाला अनुभव आला असेल. ज्याला इंद्रिय तृप्तीची आसक्ती आहे त्याला भगवद्गीता समजावून सांगणे अतिशय कठीण असतं. परंतु जो निराकारवादी, मायावादी आहे त्याला पण कठीण असतं, नाही असं नाही. परंतु त्याला एकदा भगवंतांची आसक्ती निर्माण झाली, विशेष करून भगवंतांचं सुंदर स्मित हास्य त्याच्यावरती प्रभाव पडला की मग तो निराकारवाद सोडून देतो. अशी बरीच उदाहरणं मी स्वतः पाहिलेली आहेत. अमेझिंग. इथे तर श्रील प्रभुपाद शुकदेव गोस्वामी, चतुष्कुमार यांची उदाहरणं देतात, जी शास्त्रामध्ये देखील दिलेले आहेत. मुक्तावस्थेत असूनही निराकारवादीच राहण्याऐवजी ते भगवंतांच्या सौंदर्याने आकृष्ट होऊन भक्त झाले. या ठिकाणी विलास हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. व्हेर इज विलास? विलास हासे. विलास म्हणजे भगवंतांची कृत्ये अथवा लीला. कधी कधी विलास म्हटलं जातं त्याला. मंदिर उपासनेमध्ये असे एक कर्तव्य सांगण्यात आले आहे की मनुष्याने मंदिरामध्ये सुंदर शृंगार केलेल्या श्रीमूर्तींचे दर्शन घेण्यासाठीच केवळ जाऊ नये, तर त्याच वेळी त्याने श्रीमद भागवतम, भगवद्गीता आणि अशाच इतर शास्त्रांचेही श्रवण करावे, कारण या शास्त्रांचा मंदिरामध्ये नित्यनेमाने पाठ केला जातो. हे अत्यंत गरजेचं आहे. प्रभुपाद म्हणायचे की विग्रहांचं दर्शन दाखवून तुम्ही पैसे कमवून मंदिर चालवू नका. मंदिरं आपली ही श्रवणासाठी आहेत. आपली मंदिरं ही श्रवणासाठी आहेत. प्रभुपाद म्हणायचे आपली मंदिरं ही माझी लायब्ररी असली पाहिजे. मंदिर कमी आणि ग्रंथांची लायब्ररी जास्त असली पाहिजे. आणि म्हणून तिथे नित्य नेमाने हे पाठ झाले पाहिजेत. ऍक्च्युली मोठे मोठे मंदिर असतात ना, तिथे तर दिवसभर पठण झालं पाहिजे. दुर्दैवाने होत नाही. संध्याकाळचा क्लास पण मोठ्या मोठ्या मंदिरात होत नाही. फक्त सकाळचा होतो भागवतमचा. संध्याकाळचा क्लास पण झाला पाहिजे. आणि नित्यनेमाने जरी नाही जमलं तरी निदान 3 वेळा श्रवणाचा क्लास झाला पाहिजे. ऍक्च्युली मंदिरामध्ये सकाळी भागवतम, दुपारी एखादा ग्रंथ, संध्याकाळी परत भगवद्गीता. किंवा बऱ्याच ठिकाणी संध्याकाळची वेळ जी जरा थोडीशी तमोगुणामध्ये असते, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी भगवद्गीता न घेता संध्याकाळच्या वेळेला रामायण, महाभारत असं वाचलं जातं. सुंदर कथा, एवढंच रिलॅक्सिंग. हे पण इतिहास व्यासदेवानीच लिहिलेले आहेत. आपण संध्याकाळी भगवद्गीता घेतो कारण आपल्यापैकी बरेच भगवद्गीतेचं श्रवण करणारे दिवसभर काम करतात, त्यांना दुपारचा वेळच नसतो, त्यामुळे आपण संध्याकाळी भगवद्गीता घेतो. तर हे एनिवे, मंदिर हे अशा शास्त्रांच्या श्रवणासाठी असतं. कारण श्रवणाने तुमचं चित्त हे झालं पाहिजे. तुमच्या चित्तामध्ये भगवंतांच्या भक्तीचा उदय झाला पाहिजे. काल परवा आपण वाचत होतो बघ, श्रवणाआधी चित्त करिये उदय. वृंदावनात अशी पद्धत आहे की तेथील प्रत्येक मंदिरामध्ये शास्त्रांचे प्रतिदिन कथन केले जाते. त्यामुळे साहित्यिक ज्ञान नसणाऱ्या अथवा गीता भागवताचे वाचन करण्यास वेळ नसणाऱ्या अगदी तृतीय श्रेणीतील भक्तांनाही भगवत लीलांचे श्रवण करण्याची संधी मिळते. अशा रीतीने त्यांची मने सदैव भगवंतांच्या रूपाच्या, कृत्यांच्या आणि दिव्य स्वरूपाच्या चिंतनात तल्लीन राहू शकतात. सदैव सदैव कृष्ण भावनेची ही स्थिती म्हणजेच मुक्तावस्था होय. ज्या दिवशी हे सदैव होईल त्यालाच मुक्तावस्था म्हणायचं. आता थोडं थोडं होतं,
एक दिवस ते सदैव होणार, याच्यामध्येच आपण दृढ निश्चयाने राहिलो की होणार सदैव. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी भक्ती सेवेच्या आचरणाचे 5 महत्वपूर्ण विधीचे अनुमोदन केलेले आहे. हे खूप महत्वाचं आहे बरं का, हे 5 विधी बऱ्याच जणांना हे माहिती नाही. नंबर 1, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या पवित्र हरिनामाचा जप करणे. नंबर 2, भक्तांची संग करणे आणि त्यांची शक्य तितकी सेवा करणे. नंबर 3, श्रीमद भागवतमचे श्रवण करणे. नंबर 4, सुशोभित मंदिर आणि शृंगारलेल्या मूर्तीचे दर्शन घेणे. आणि नंबर 5, वृंदावन अथवा मथुरेसारख्या तीर्थस्थळी वास करणे. हे चैतन्य चरितामृतामध्ये हा श्लोक आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे नंबर 2, भक्तांची संग करणे आणि शक्य तितकी त्यांची सेवा करणे. कारण कलियुगामध्ये भागवतमचं श्रवणामध्ये इंटरेस्ट असलेलं तर खूपच कमी आहे. श्रीमूर्तीचं दर्शन आपण फक्त दर्शन घ्यायला जातो. भगवान श्रीकृष्ण ऍक्च्युली एकदा कुरुक्षेत्रावरतीच बोलताना भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की तीर्थक्षेत्रांना, धामांना जर तुम्ही फक्त भगवंतांचं दर्शन घ्यायला जात असाल तर तुम्ही गाढव आहात. तिथे जाऊन श्रवण केलं पाहिजे. आणि ते श्रवण काय करायचं असतं? सेवा करण्याचं महत्व आणि सेवा कशी करणे हेच श्रवण करायचं असतं. श्रवणात दुसरं काय असतं? आता सध्या आपली इच्छा नाहीये सेवा करायची. ती का इच्छा नाहीये? ती जी इंद्रिय तृप्तीची आवड आहे, ती इंद्रिय तृप्तीचं आकर्षण आहे, ते कमी करून सेवेचं आकर्षण कसं वाढवायला पाहिजे याला श्रवण म्हणतात. आणि म्हणून श्रील प्रभुपादांसारखे महान आचार्य देखील वृंदावनामध्ये वास करणे हे तत्वज्ञान जरी असलं तरी वृंदावन सोडून जातात सेवेसाठी. कारण तुम्हाला सेवा कळाली नसेल तर वृंदावन मध्ये वास करून पण काय उपयोगाचं नाहीये. जसं भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात की राधा कुंडवरती राहणारे बरेचसे जे बाबाजी वगैरे आहेत ते ऍक्च्युली नरक कुंडात राहतात. कारण तत्वज्ञानाप्रमाणे वागणे, सेवा करणे, भगवंतांच्या भक्तीचा प्रचार करणे हे ज्ञान त्यांनी कधीच विकसित केलं नाही. एकदा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर वृंदावनला गेले होते तेव्हा ते राधाकुंडवरती प्रवचन देत होते. मग बरेचसे तिथले आजूबाजूचे बाबा बुवा सगळे आले, प्रवचनाला बसले आणि हळूहळू एक एक उठून चालले. कारण भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या प्रवचनामध्ये फक्त तत्वज्ञान होतं, कथा नव्हती. कथेमध्ये इंटरेस्ट कोण घेतो? कथेमध्ये इंटरेस्ट लहान मुलं घेतात. त्या कथेतलं तत्वज्ञान जाणून त्याप्रमाणे वागणं हे प्रौढ लोकांचं काम असतं. ते जर आपल्याकडून होत नसेल तर तो मग ढोंग आहे, हो की नाही? म्हणून श्रील प्रभुपाद आपल्याला सांगतात की जिथे शुद्ध भक्त आहेत, जिथे शुद्ध भक्तांची सेवा होते तिथे भगवान आहेत. त्यामुळे वृंदावन तुम्ही तयार करा, वृंदावन तयार करा. आणि वृंदावन म्हणजे काय ते देखील भागवताचा प्रकाश नावाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. जिथे भरपूर प्रमाणामध्ये झाडं आहेत, भरपूर पक्षी आहेत, पक्ष्यांचा किलबिलाट आहे, तळे आहेत, त्या तळ्यांमध्ये बदकं आहेत, हंस आहेत, मोर आहेत, सगळीकडे ग्रीनच ग्रीन आहे. त्याला वृंदावन म्हणतात. मागचा फोटोमध्ये दिल्यास त्याला वृंदावन म्हणतात. ते वृंदावन आपण निर्माण केलं पाहिजे म्हणजे भगवंत तिथे येतील. याचा अर्थ असा नाही की जे ओरिजिनल आता जे वृंदावन आहे किंवा बाकीचे जे तीर्थस्थान आहेत याचं महत्व कमी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. त्याचा अर्थ असं काढू नका तुम्ही. डेफिनेटली प्रभुपादांना असंच एक वाद घालत एक माताजी म्हणाले की पण तरीही वृंदावनला गेल्यावरती काहीतरी प्रेरणा मिळते ना. प्रभुपाद म्हणाले यस, प्रेरणा मिळते, परंतु ती प्रेरणा तुम्ही घेतली का?
प्रेरणा जर खरोखर तुम्हाला मिळालेली असेल तर तुम्ही सेवा करताना दिसलं पाहिजे 24 तास. किती लोक वृंदावनला जाऊन आलेले 24 तास सेवा करताना दिसतात आपल्याला? त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे रोजचं श्रवण करणे. कानावरती हे हातोडा रोज पडला पाहिजे आणि या सेवेच्या स्टेजला आपण आलं पाहिजे. सेवेच्या स्टेजला आला तर भगवंत तुमच्याकडे येतात, तुम्हाला भगवंतांकडे जायची गरज नाही. प्रभुपाद नेहमी उदाहरण द्यायचे की देशाच्या पंतप्रधानाला तुम्हाला भेटायचं खूप अवघड असतं, कारण तुम्ही एक सामान्य व्यक्ती आहात. पण जर तुमच्या गावामध्ये तुम्ही देशासाठी असं काही विचित्र विशेष असं ग्रेट असं काम केलं तर स्वतः पंतप्रधान तुम्हाला भेटायला येणार. अशा बऱ्याच कथा आपण ऐकतो, कारण तुम्ही त्यांच्यासाठी काम करताय, नुसतंच त्यांच्या मूर्तीला उदबत्ती ओवाळत नाही. हे महत्वाचं आहे. इकडे बसून काय उपयोगाचं नाही, इकडे पण येतेच. केवळ हे 5 विधी सुद्धा भक्ताला सर्वोच्च पूर्णावस्था प्राप्त करण्यास सहाय्य करू शकतात. हेच भगवद्गीतेत आणि या ठिकाणी भागवतम मध्ये अनुमोदित करण्यात आले आहे. याचा अर्थ असा नाही बरं का, या 5 मधलं केवळ एक केल्याने, हे 5ही करायला पाहिजेत. आणि यातली सेवा हे आहे. ऍक्च्युली भक्त काय करतात, सेवा करणे कठीण आहे, कष्टदायक आहे. कष्टदायक म्हणण्यापेक्षा सगळ्यात प्रॉब्लेम काय माहितीये सेवा करण्यामध्ये, आपली इंद्रिय तृप्ती सोडावी लागते. हे नको आहे. मग आपण फक्त हे बाकीचे करतो, मंदिरात जाणे, दर्शन घेणे, वृंदावनला वर्षातून 3-4 वेळेला जाऊन येणे. एक प्रभूजी तर सांगतात 40 दिवस कमीत कमी वृंदावनात दरवर्षी राहिलं पाहिजे. परंतु इतके फसव्या प्रवृत्तीचे आहेत स्वतःच. मन तर शुद्ध झालंच नाही. आता 10 वर्ष झालं कंटिन्युअसली वृंदावन मध्ये राहून येतात 40 दिवस. काय उपयोग आहे? चित्त शुद्ध कशाने होणार? हे श्रवणाने आणि सेवेने होणार. आणि मला एक सांगा, वृंदावनला पण तुम्ही 2-4 वेळा जाऊन येता, उरलेले वर्षभर काय करता? ते फॅक्टरीच चालवता तुमची, जे भगवंतांच्या शरीरावरती अत्याचार करायचं काम आहे. तुमचा आणि भगवंतांचा खूप खूप दूर दूरचा संबंध आहे ऍक्च्युली, जरी तुम्ही 4 वेळा वृंदावनला जाऊन आला तरी. हे तुमच्या लक्षात येत नाही. सिलेक्ट, हे सगळे 5ही महत्वाचे आहेत, परंतु सिलेक्टिव्ह रीडिंग, फिल्टर आउट करून 5 मधलं एका दुसरंच घेणे, ही प्रवृत्ती सोडून दिली पाहिजे. भागवतम भगवद्गीतेचं श्रवण करताना हे फिल्टर काढून द्यायचं, आहे ते सगळं घ्यायचं, मग आपली प्रगती होणार, त्याच्याशिवाय नाही होणार. प्रभुपाद इथे लिहितात की हेच भगवद्गीतेत आणि या ठिकाणी भागवतम मध्ये देखील अनुमोदन करण्यात आलेलं आहे. भगवद्गीतेत कुठे सांगितलंय सांगा? हे ऍक्च्युली डायरेक्टली असं कुठेच सांगितलेलं नाहीये भगवद्गीतेमध्ये, हे 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 करा. परंतु जवळजवळ सिमिलर अर्थ आहे. भगवद्गीतेत तर पूर्णपणे हेच सांगितलेले आहे की माझी सेवा करायला पाहिजे, पास. भगवद्गीतेशी प्रभुपाद भागवतम मध्ये जवळजवळ सगळीकडे भगवद्गीता सांगणार तुम्हाला. तर हे सर्व वैदिक शास्त्रांमध्ये स्वीकारण्यात आलेलं आहे. तर या स्टेजला आपण गेलं पाहिजे. आणि भगवान कपिलदेव, आता मूळ श्लोकाकडे येऊया आपण. भगवान कपिलदेव या श्लोकामध्ये काय सांगतात की जेव्हा तुम्हाला अशा श्री विग्रहांची, मूर्तीची दर्शन घ्यायचे आकर्षण वाढत जातं, तेव्हा सेवेचं आकर्षण आपोआप वाढत जातं. आणि जेव्हा दर्शनाचं आणि सेवेचं दोन्हीचं आकर्षण वाढत जातं, तेव्हा मुक्ती तुम्हाला आपोआप मिळते. हे समीकरण आहे, हे इक्वेशन आहे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण.
कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभू. प्रश्न असा होता की आता आपण जसं काही लोक म्हणजे काही हे बघतो, जसं आपलं आता शूद्रांबद्दल किंवा त्यांच्याबद्दल सेवा करण्याच्या भावनेबद्दल आपलं बोलणं झालं, स्त्रियांबद्दल. तर काही आता जशा आमच्या आजी किंवा आमच्या सासूबाई वगैरे आम्ही बघितल्या की निस्वार्थ सेवा करत होते. म्हणजे त्या तिथं गावातल्या मंदिरात पण जाऊन पूर्ण स्वच्छता करणे, पूजा करणे, पण त्यांना तत्वज्ञान काहीच माहित नव्हतं. सेवा पूर्ण निस्वार्थ होती आणि असं वाटत होतं की म्हणजे त्यांच्या जवळ जरी आलं तर आपल्याला त्यांचा ओरा समजत होता प्रेमाचा. होय. मग असे भक्तांना भगवद्गीता भागवतमचं ज्ञान म्हणजे नाही मिळालं, पण ते मूळतः त्यांच्या स्वभावातच आहे. तर असे भक्त म्हणजे मुक्ती मिळते का अशा लोकांना? 100%. भगवद्गीता भागवतमचं ज्ञान नाही आपण म्हणूच शकत नाही, कारण ते जन्मजात आहे. भागवतम मध्ये मला वाटतं पहिल्याच स्कंदामध्ये एक श्लोक आहे जिथं सांगितलेलं आहे की जो सेवेमध्ये आता डायरेक्टली आहे त्याने मागच्या जन्मामध्ये सगळे यज्ञ केलेत, सगळे तपस्या केली, सगळ्याच शास्त्राचं वाचन केले. बरोबर. तेच विचारणार होतो परत की भगवद्गीतेतच असं लिहिलेलं आहे की आपण ह्या जन्मी म्हणजे प्रभुपादांनी लिहिलंय की जेवढं काही करू म्हणजे चांगली सेवा, निस्वार्थ सेवा, पूजा अर्चना, ह्याचे फळ ऍटलिस्ट तुम्हाला मुक्ती नाही जरी मिळाली तरी कमीत कमी पुढच्या जन्मी तुमचा अशा घरात जन्म होईल किंवा अशा ह्याच्यात हे होईल की जिथं तुमची भक्ती अजून वाढेल. येस. बरोबर आहे ना? हो. त्या श्लोकामध्ये मला तर आठवत नाही श्लोक, परंतु त्या श्लोकामध्ये इतकं सुंदर सांगितलंय की नुसतंच वाचन श्रवण नाही तर त्यांनी सगळे यज्ञ पण केलेत मागच्या जन्मात, सगळी तपस्या पण केली मागच्या जन्मात. बरोबर. इंटरेस्टिंग. एवढंच विचारायचं प्रभूजी. आणि जसं नेहमी आपण चर्चा करतो की भक्तीचा सार आहे प्रेम. जसं तुम्ही आता म्हणाला की ते प्रेम आपल्या वागण्यातून सगळीकडे दिसलं पाहिजे. बस तुम्हाला भगवद्गीता समजली, भागवतम समजली. प्रेम दिसत नसेल तर तुम्हाला काहीच समजलं नाही. भले तुम्ही 108 श्लोक बसून असे न थांबता म्हणू शकाल, परंतु प्रेम नसेल तर काही उपयोग नाही त्याचा. प्रेम पाहिजे. जसं की माझी आजी देखील, मी असं बऱ्याचदा लोकांना सांगतो बऱ्याचदा की माझ्या आजीला कुणी वैरी होता हे मी शोधून पण काढू शकत नाही. इम्पॉसिबल आहे. म्हणजे असं बसून जरी लिहितो म्हटलं आठवून तरी आपण आठवू शकत नाही. म्हणजे त्यांचं वागणं किती अशुद्ध असेल बघा. बाकीचे लोक नावं ठेवायचे किंवा तिरस्कार करायचे, परंतु तिच्या मनामध्ये कुणाबद्दल तिरस्कार होता असं आम्ही कधीच पाहिलं नाही. कधीच पाहिलं नाही. हे असे शुद्ध लोक असतात. हे अमेझिंग. बऱ्याचदा असं होतं की त्यांना भगवान श्रीकृष्ण माहिती नसतं किंवा ते म्हणजे जैन ह्याच्यामध्ये जन्मतात किंवा दुसऱ्या संप्रदायामध्ये जन्मतात. अगदी मुस्लिम लोक पण मी पाहिलेत, अतिशय मनाने शुद्ध असे असलेले. त्यांचा एक स्विच उरलेला असतो फक्त भगवंतांकडे वळायचा. ते वळतात, ऍक्च्युली आपोआप वळतात. त्यांना काही करायला लागत नाही. हे करायला कोणाला लागतं? माझ्या तुमच्या सारख्यांना कळायला लागतं जे इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न आहेत. त्यांना अजून प्रेम म्हणजे काही माहिती नाही. त्यांना बडवायला लागतं. हरे कृष्ण. अशा लोकांचं मी प्रभूजी बघितलंय की नुसतं सेवा आणि प्रेमच देतात, बाकी काहीच त्यांना हे नाही, अपेक्षा काहीच नाही. हो. दिवस रात्र दुपार संध्याकाळ म्हणजे घरच्यांना सोडून बाहेरची जरी लोक आली तर ते पण ते अशा आशेने येतात की काहीतरी म्हणजे प्रेमाचे 2 शब्द ऐकायला किंवा आपले प्रॉब्लेम सांगायला पण येतात. भले ते प्रॉब्लेम त्यांनी तत्वज्ञान नाही त्यामुळे सॉल्व्ह करू शकत नाही, पण तरी ते धीर जरी दिले तरी त्यांना ते लोक म्हणतात की तुमच्याकडे आलं काय सांगितलं की तुम्ही सांगितलं म्हणजे आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आश्चर्य आहे. पण इंग्लिश मध्ये पण अशी म्हण आहे की उत्साह, दृढ निश्चय हे जे पॉझिटिव्ह गुण असतात ना, हे संसर्गजन्य असतात. बरोबर. इवन स्माइल, तोंडावरचं जे हास्य असतं ना, ते देखील संसर्गजन्य असतं. नुसतं बघितल्याने, स्माइल केल्याने आपल्याला बरं वाटतं.
आपण नेक्स्ट टाइम गेल्यावरती त्या माताजींना भेटूया. तुमचं हो, भेटणं त्या राहिलं. बरोबर. आई वगैरे गेल्या होत्या तिथे. या हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. बेसिक गोष्ट ही आहे की आपण शिकलोय म्हणून आपण तसं नाही. येस. रूट कॉज शोधून काढला अमल प्रभूजींनी. जादा शिकले, कमी पण नाही. हो. जरा जरा अतिच शिकले. मराठीत एक म्हण आहे, काखेत कळसा आणि गावाला वळसा, तसं आपलं झालं. सगळं ज्ञान तिथंच आहे, पण आपण डिग्र्या घेत बसलो, अजून त्यात प्रावीण्य मिळवत बसलो. तो मध्ये एक फोटो व्हायरल होत होता बघा, की आपल्या एसटी महामंडळाच्या एसटी वरती विठ्ठलाचं हे असतं ना, पंढरीच्या वारीचं ऍडव्हर्टाइजमेंट, आणि एक गावातली बाई त्या विठ्ठलाच्या चित्रा एसटी वरती जाऊन डोकं टेकली. आजी कोण सांगणार? आपल्यासारखे शिकलेले म्हणणार हे मूर्खपण आहे, किंवा आपण जाणार नाही तिथे, पण तिला काही फरक पडत नाही. तिला विठ्ठल दिसला तिथे पण. आपण शोधत बसलोय आपल्या ज्ञानाने, या श्लोकात मिळतो का त्या श्लोकात मिळतो. आणि अजून एक प्रश्न असा, म्हणजे प्रश्न नाही पण असं मला असं म्हणजे ते तुम्ही आज सांगितलं की भागवतम म्हणजे ऐकताना पण आम्हाला भगवद्गीताच वाचल्याचं म्हणजे हे होतंय. हो, तसाच म्हणजे अनुभव येतोय. हो, पाया तोच आहे. बरोबर. हरे कृष्ण. हरे. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभूजी, आता तुम्ही सांगितलं मगाशी की एक कथा वगैरे लहान मुलांनी ऐकत असते अशी करायची. जर फक्त तत्वज्ञान आणि भगवंत समजतात, कथेतनं भगवंतांच्या लीला वगैरे जर आपण कथा नाही ऐकलं तर मग कसं समजणार? सर्वसामान्य माणसांना कथेतनं भगवंत समजतात ना, त्यांच्या लीला वगैरे कथेमधूनच समजतात. एवढं हाय लेवलचं तत्वज्ञान ते सर्वसामान्य माणसांना समजत नाही. नाही, कथेतूनच तत्वज्ञान शिकायचं असतं. लहान मुलं तत्वज्ञान शिकत नाही. याचं एक उदाहरण सांगतो मी नेहमी, की एक व्यक्ती कथा करत होती. त्यांनी कथा सांगितली की गणेशजी एकदा मांजराशी खेळत होते, आणि मांजराने काहीतरी नख मारले म्हणून गणेशजींनी त्या मांजराला पण मारलं, भरपूर मारलं. आणि मग खेळ झाला. गणेशजी छोटे होते. खेळ झाला, आतमध्ये आले. आतमध्ये आल्यावर त्यांनी पाहिलं की पार्वती मातेच्या वरती तिथेच जखमा झालेल्या, जिथे त्यांनी मांजराला मारलेल्या. आणि मग त्यांनी विचारलं, तुला कसं काय असं काय लागलं? तर ती आई म्हणाली, पार्वती माता म्हणाली की या संपूर्ण जगाची मी माता आहे, त्यामुळे सगळे जीव माझे पुत्र आहेत. कुणालाही इजा झाली, दुःख झाली तर ते मला पण दुःख होतात. आणि मग गणेशजी याप्रमाणे उद्यापासून गणेशजींनी ठरवलं की कुठल्याही जीवाला आपण त्रास द्यायचा नाही. आता हे लहान मुलांना सांगा आणि मोठ्या माणसांना पण सांगा. लहान मुलं काय म्हणतील, यस गणेशजींनी असं केलं, गणेशजींनी तसं केलं. काही थोडी मोठी झालेली लहान मुलं म्हणतील की होय, आपण पण यातून काहीतरी शिकलं पाहिजे. परंतु जो खरा मोठा झालेला असतो ना, तो प्रश्न विचारतो की मग आज एवढा अत्याचार सुरू आहे जगामध्ये, अंधाधुंदपणे लोक एकमेकाला मारतायत, मग पार्वती माताची काय हाल होत असतील? हा प्रश्न आपल्या मनामध्ये आला तर समजायचं की तुमची आता भगवद्गीता वाचायची वेळ आलेली आहे. तुमची आता पार्वती गणेश स्टोरी ऐकायची वेळ संपली आता तुमची. तुम्ही या इकडे तत्वज्ञानाकडे, तुम्हाला भगवद्गीता समजावून सांगतो.
तर एक स्टेज असते, त्या स्टेज नंतर आपण कथेमधली रुची कमी होत जाते आणि तत्वज्ञानामध्ये रुची वाढत जाते, आणि ती स्टेज यायला पाहिजे. ती स्टेज येत नसेल तर सुखदेव गोस्वामी स्वतः म्हणतात की सगळ्या कथा आपण करमणूक म्हणून घेतो, एंटरटेनमेंट म्हणून. आणि बघा, मॅक्झिमम लोक, आपले भक्त देखील एंटरटेनमेंट म्हणूनच घेतात. भले त्या दिवशी त्या भागवतम क्लासमध्ये आपल्याला त्याचा तात्पर्य कळतो, त्यातलं तत्वज्ञान देखील कळतं. ज्याला बघा, लहान मुलांची कथेची पुस्तकं असतात, सगळ्यात शेवटी लिहिलेलं असतं तात्पर्य, लेसन लर्न, यातून काय शिकायचंय ते आपल्याला तेवढं त्या कथेच्या मध्ये बसलेल्या त्या 1 तासापुरतच त्याचा प्रभाव राहतो. घरी आलं की आपण सगळं विसरून जातो, परत त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध वागायला लागतो. मग हे तत्वज्ञान पूर्णपणे डोक्यात शिरण्यासाठी थोडस मॅच्युअर व्हावं लागतं, ज्याला इंग्लिशमध्ये मॅच्युअर म्हणतात. म्हणजे ती काय म्हणतात त्याला मराठीत, काय शब्द मॅच्युअरला काय म्हणतात, प्रौढता, प्रगल्भता यावी लागते. नसेल तर आपल्यामध्ये चेंज होत नाही. काल आमची चर्चा चालू होती की विशेष करून मारवाडी समाजामध्ये 10-20 लाख रुपये खर्च करून महान महान कथाकारांना घेऊन येतात इथे इचलकरंजी, जयसिंगपूरच्या ठिकाणी. बऱ्याचदा त्यांच्याबरोबर पूर्ण टीम असते, आस्था चॅनलची, संस्कार चॅनलची, आणि 8-8 दिवस एकच कथा सांगितली जाते. सगळे मंत्रमुग्ध म्हणून ऐकत असतात, बॅकग्राऊंड म्युझिक असतं. इफेक्ट किती होतो? ऑलमोस्ट झिरो. मी स्वतः पाहिलेला आहे, 0 इफेक्ट होतो. त्यातून एकही भक्त निर्माण होत नाही. एकालाही असं वाटत नाही की उद्यापासून मंदिरला जावं, एवढा पण इफेक्ट होत नाही. का? कारण गुरुचं काम असतं कथा सांगून मनोरंजन करणे हे नाही. कथा सांगत सांगत कान पिळणे आणि त्या कथेचा अर्थ देखील समजावून सांगणे. ते जर केलं नाही आपण, आणि ते इफेक्टिव्हली केलं नाही, तर मग कोणातच बदल घडत नाही. बघा तुम्ही, आपले जे ते जोक सांगणारे प्रभू जे आहेत, ते करोडोने त्यांचे फॉलोअर आहेत. करोडोने फॉलोअर्स आहेत. ते करोडोतले त्या करोडोतले किती जण प्रभुपादांची खरी सेवा करायला येऊ शकतील? ऑलमोस्ट 0. हो की नाही? आणि या कलियुगामध्ये तर कथेचा इफेक्ट हळूहळू कमी, ऑलमोस्ट आता कमी झालेलाच आहे ऍक्च्युली, आणि इथून पुढे तर अजूनच कमी होत जाणार. लोक फक्त आणि फक्त याला मनोरंजन म्हणूनच घेणार, कारण तेवढी स्मृतीच राहिलेली नाही आपल्याला, तेवढं आपलं बलच राहिलेलं नाही. कलियुगामध्ये हे कमी होत जाणार. त्यामुळे कलियुगातल्या गुरूंना, कलियुगातल्या जे हे आहेत आचार्य गुरु, यांनी तर अजून कठोर, वज्राप्रमाणे कठोर झालं पाहिजे. अक्षरशः कान धरलं पाहिजे, कान पिळलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे, का करत नाही तुम्ही? मग कुठेतरी एखादा करणार अशी अवस्था आहे. कथा ही भागवतम कथाच आहे, परंतु आता बघा आपल्या मंदिरांमध्ये देखील कसं होतं की प्रभुपादांचं तात्पर्य वाचलंच जात नाही. हे श्लोक, आजचा श्लोक आहे म्हणून वाचायचा, आजचा श्लोक आहे बस एवढंच माहिती आपल्याला, आजचा श्लोक आहे म्हणून वाचायचा. ते तात्पर्य शिल प्रभुपादांचं वाचल्यासारखं करायचं 1-2 मिनिटांमध्ये, भागवतम बंद करून ठेवायचं, आणि आपण खूप मोठे कथाकार असल्यासारखं पद्मपुराण, गरुड पुराण, इकडच्या तिकडच्या मस्त 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 कथा सांगायच्या. किती भक्त शेतात आले याच्यामुळे, किती भक्त शिल प्रभुपादांची सेवा करायला आले? जवळजवळ 0. म्हणून प्रभुपाद शब्द वापरतात, जवळजवळ. जवळजवळ 0. हे प्रभुपादांचं हे जी सेवा आहे, शेती, गोरक्षा वगैरे, हे पण थोडस बाजूला ठेवा. तुमच्या सत्संगामध्ये बघा, जे 10-15 वर्ष झालं भक्तीमध्ये आहेत, या सगळ्या कथा त्यांच्या तोंडपाठ आहेत. काही भक्त असे आहेत ज्यांना क्रोनॉलॉजिकली सगळं तोंडपाठ आहे. क्रोनॉलॉजिकली म्हणजे
अगदी अगदी चैतन्य महाप्रभूंच्या कथा देखील, नुसतं रामायण महाभारत नाही, बाकीच्या सगळ्या कथा अगदी परफेक्टली माहिती आहेत. कोण कुणाचा मुलगा होता, शांतनू पर्यंत तुम्हाला सांगतील. धृतराष्ट्र, त्याचा वडील, त्याचे वडील, सगळं परफेक्टली माहिती आहे. दुसऱ्याला फसवायचं मात्र बंद करत नाही तो उद्या सकाळी. आहेत की नाही तुमच्या सत्संगामध्ये असे भक्त? सगळ्यांच्या सत्संगामध्ये. हे हृदय परिवर्तन का झालं नाही? सांगा बरं तुम्ही आता, का झालं नाही? परफेक्टली कथा माहिती आहेत त्यांना, आणि वाक्चातुर्य पण असं की कथा सांगायला बसले की सगळे मंत्रमुग्ध झाले पाहिजे, परंतु फसवायची वृत्ती गेली नाही. कसं काय? कारण ही प्रभुपादांना पण हा प्रश्न विचारलेला एका भक्तांनी, परंतु प्रभुपाद कथानी मन शुद्ध होतं ना. प्रभुपाद म्हणाले ती कथा अशी भेदत 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 तुमच्या हृदयापर्यंत गेली पाहिजे, मग शुद्ध होतं. परंतु आता सुद्धा तुमचं हृदयच दगडाचं आहे. त्या हृदयावरती दगडाचं कुंपण घातलंय तुम्ही. कशाचं? स्वार्थाचं, लोभाचं, द्वेषाचं, कामाचं, दुसऱ्यांना फसवण्याचं, ईर्षेचं. ते गेल्याशिवाय कथा आतमध्ये कसं जाणार? कथा शिरली तर पाहिजे तिथपर्यंत. मगाशी जसं मी सांगितलं, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात, शास्त्र पण सांगतं की जो राधाकुंडवरती राहतो, राधाकुंडमध्ये स्नान करतो, तो पूर्णपणे शुद्ध भक्त असतो. परंतु ते राधाकुंड मधलं पाणी तुमच्या चित्तापर्यंत तरी गेलं पाहिजे. ते अंगावरूनच पडून जाते, कारण तिथे फिल्टर लावलंय तुम्ही, इन्सुलेशन लावलंय. काम क्रोधाचं, मद मोह मत्सराचं इन्सुलेशन. ते राधाकुंड मधलं पाणी जातच नाही तुमच्या हृदयापर्यंत. ते जाण्यासाठी काय करावं लागेल? हे दगडी हृदय पहिल्यांदा फोडावं लागेल. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून बघा, जे खरोखरचे तळमळीनं दुसऱ्यांमध्ये बदल व्हावं म्हणून सांगणारे जे गुरु असतात, आचार्य असतात, ते कथा खूप कमी सांगतात, तत्वज्ञानावर जास्त भर ठेवतात, आणि ते तत्वज्ञान देखील ठामपणे सांगतात. प्रभुपादांचे 3-4 हजार सगळे लेक्चर ऐका तुम्ही, तुम्हाला कुठेच कथा बिथा सापडणार नाही, कुठेच सापडणार नाही. तुम्हाला वाटत असेल प्रभूजी अतिशयोक्ती करतायत काय? अगदी छोटीशी कुठेतरी सांगितली तर ती पण 1 ते 2 मिनिटात सांगून संपवतात प्रभुपाद. असं मिर्च मसाला लावून लांबड लावत सांगत नाही. ही काळाची गरज आहे सध्या स्थितीला. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हा प्रभूजी, मला कालच्या क्लासवरती एक प्रश्न विचारतात. क्लास म्हणजे कालच्या राधाराणीची कथा होती त्याच्यावरती. तर तुम्ही सांगितलं काल की भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी राधाराणीची कृपा पाहिजे. आणि आता सगळीकडे तेच रचले झाले की राधाराणीची कृपा असल्याशिवाय आपण भगवंतांना खुश करू शकत नाही किंवा भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही. आणि प्रभुपाद सांगतात राधाराणीचे नाव घ्यायची आपली पात्रता नाही. मग आता भगवंतांना जर खुश करायचं असेल तर मग राधाराणीशिवाय आपल्याकडे पर्याय नाही असं सगळीकडे सांगितलं जातं. तर मग अशा वेळेस तर आता आपली पात्रता नसताना मग राधाराणीचं नाव कसं घ्यायचं? आणि मग हे आता नाव राधाराणीचं नाव नाही घेतलं, राधाराणीची कृपा नाही घेतली तर मग आपण भगवंताकडे कसे जाऊ शकतो? त्याच्याबद्दल सांगा पण. हरे कृष्ण. राधाराणींचं नाव घ्यायचं असं म्हटलेलं नाही आहे प्रभुपादांनी किंवा शास्त्रांनी. तर राधाराणींच्या भावापर्यंत आपण गेलं पाहिजे. तो भाव जो आपण काल जे वाचत होतो ना, की लादिनी शक्ती हे भगवत प्रेम आहे, तोच त्याचा सारांश भाव आहे. आणि त्या भावाचा सारांश जो महाभाव आहे ते आहेत श्रीमती राधाराणी. तो भाव आपल्यामध्ये जो ज्यावेळी येतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला भगवंत कळतात. ऍक्च्युली बरेच काही काल मला सांगायचं होतं, परंतु कसं होतं बघा, मी जे तत्वज्ञान सांगितलं त्याच्यानंतर कथा सांगितल्यामुळे दुष्परिणाम पण होतात. सगळ्यांच्या डोक्यात कथा राहिली, तत्वज्ञान सगळे विसरून गेले. तर
शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की रागामध्ये जी धावत असते भगवंतांकडे ती राधाराणी. राग म्हणजे आसक्ती, तर भगवंतांबद्दल तेवढ्या तीव्र प्रकारची आसक्ती निर्माण झाली पाहिजे मनामध्ये, जी राधाराणींमध्ये आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा भगवंतांमधून श्रीमती राधाराणी सेपरेट झाल्या पहिल्यांदा, ते कधी झालं कोणालाच माहिती नाही, अनादी अनंत कालापूर्वी, तेव्हा इमिजिएटली त्या भगवंतांकडे धावत होत्या. इतकं आकर्षण होते, धाव येते. विचित्र गोष्ट ऐकायला देखील, याच शरीरातून वेगळं झालेलं त्याच शरीराकडे कसं धावणार. तो भाव, त्या भावापर्यंत आपण गेलं पाहिजे. तो भाव आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे आणि त्या भावापर्यंत आपण गेलं पाहिजे. हा मुद्दा आहे ऍक्च्युली. आणि म्हणून आमचे एक प्रभूजी आहेत, त्यांना थोडस वाईट वाटेल मी बोलल्याचं, परंतु प्रभुपाद नेहमी म्हणून श्रीमती राधाराणींचं नाव घेण्याच्या विरुद्ध का होते, कारण तो भाव आपल्यामध्ये नाही आहे आणि तो भाव आपण असल्याचा दिखावा करणे हे खूप चुकीचं असतं. जसं आपण काल चर्चा केली की तो भाव करणे इतकं सोपं नाहीये. मी एक वाक्य म्हटलं, तुमच्या लक्षात आहे का बघा, ज्यांना हे समजावून सांगायला लागतं ते अजून त्या स्टेजला आलेले नाहीत. आलं का लक्षात? याचा अर्थ काय? याचा अर्थ प्रॅक्टिकली पण मी काल सांगायला विसरलो. याचा अर्थ प्रॅक्टिकली असा आहे की ज्यांना तुम्ही सगळं सोडा आणि भगवंतांच्या भक्ती सेवेमध्ये या समजावून सांगायला लागतं, ते राधाराणींचं नाव कसे काय घेतात? त्यांच्यामध्ये तो भाव आलेलाच नाहीये. राधाराणींचं जे नाव घेतात त्यांना पूर्णपणे तो भाव तो जो पूर्ण महाभाव, प्रेम भाव, लादिनी शक्ती आहे ती पूर्णपणे समजलेली आहे. ती म्हणजे भगवंतांना सोडून दुसरं काही नाहीच आहे. मग एक क्षण देखील तुम्ही दुसरं काम केलं नसलं पाहिजे, एक क्षण देखील. आणि मग ते दुसरं का करताय ते सोडा आणि हे भगवंतांच्या सेवेमध्ये या, हे समजावून सांगायची तुम्हाला गरज लागली नसली पाहिजे. जर तुम्हाला श्रीमती राधाराणी समजली तर हा त्याचा अर्थ असतो. अजून पण तुम्हाला समजावून सांगायला लागत असेल की हे बंद करा, हे बंद करा, हे बंद करा, हे करू नका, भगवंतांची सेवा करायला पाहिजे, मग अशा वेळेला जे राधाराणींचं नाव आपण घेतो ते थोड्याफार प्रमाणात का होईना, मला असं म्हणायचं नाही की पूर्णपणे अशुद्ध स्वरूपातच घेतलं जातं, परंतु ते भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये अशुद्धता असते. त्या स्टेजला जायला जी शुद्धता लागते ती नसते. मग ही शुद्धता कशी येणार? ही शुद्धता जो मंत्र दिलेला आहे शास्त्रामध्ये, त्याला महामंत्र म्हटलेला आहे. शास्त्रांनी पण त्याला महामंत्र म्हटलेला आहे. या महामंत्राने आपली शुद्धता करण्यासाठी आहे. ते चेतो दर्पण मार्जनम, ते मार्जन करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी. आणि मग ते शुद्ध करून करून शुद्ध झालं, मग तेव्हा आपण जेव्हा राधाराणींचं नामाचं स्तवन करतो ते शुद्ध स्वरूपाचं असतं, अतिशय शुद्ध स्वरूपाचं असतं. ती आपली शुद्धता अजून नाही आहे. आणि मग याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, आता तुम्ही प्रॅक्टिकली ऍक्सेप्ट केलेलं असेल तर ठीक आहे की आपली अजून शुद्धता नाहीये आणि मी त्या शुद्धतेला येणार आहे. परंतु बरेचसे आपले भक्त असे आहेत ते ऍक्सेप्टच करत नाहीत. त्यांना असं वाटतं की मी राधाराणींचं नाव घेतो म्हणजे मी ऑलरेडी त्या स्टेजला आहे. हे चुकीचं आहे. कारण हा जो भ्रम असतो तो तुम्हाला शुद्ध भावापासून देखील दूर ठेवणार. आणि भ्रमित होणे हे जीवाचं एक प्रमुख दोष आहे. आणि हा भ्रम जर निर्माण झाला, एकदा का हा भ्रम निर्माण झाला तर तुम्हाला त्यात भ्रमातून काढणं खूप अवघड असतं, डेंजरस असतं. नुसतं अवघड नाही, डेंजरस असतं. आणि म्हणून या डेंजर पासून वाचण्यासाठी आपले आचार्य सांगतात की त्या स्टेजला लगेच जायचा प्रयत्न करू नका, डायरेक्टली जायचा प्रयत्न करू नका. आता कसं होतं की बरेचसे बाबा वृंदावन मधले तुम्हाला हेच सांगणार
डायरेक्टली त्या स्टेजला जावा म्हणून. त्यातले काही शुद्ध आहेत, काही नाही आहेत, पण आपण कसं ओळखायचं, हा पण प्रॉब्लेम येतो. मग ते साधूला ओळखण्याची कला तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि जरी शुद्ध साधूंनी जरी तुम्हाला सांगितलेलं असलं तरी थोडस ते आपण काय म्हणतात त्याला सावधानीनेच घेतलं पाहिजे. का? कारण एखादा शुद्ध भाव ज्याला भावभक्तीची स्टेज म्हणतात, भावभक्तीच्या स्टेजला असू शकतो, परंतु तो तुम्हाला प्रॅक्टिकली त्या भावभक्तीच्या स्टेजला कसं यायचं ते जर तुम्हाला सांगण्यामध्ये सक्षम नसेल तर मग तुम्ही भावभक्तीच्या स्टेजला एकतर त्यांच्याप्रमाणे एकदम स्विच ऑन करून गेलं पाहिजे, नसेल तर मग स्टेप बाय स्टेप जायचं असेल तर श्रीमद भागवतमचा मार्ग धरला पाहिजे. श्रीमद भागवतमचा मार्ग हा शुद्धीकरणाचा मार्ग, भगवद्गीता आणि भागवतमचा मार्ग, तर म्हणून ते सांगितलं जातं. आता अगेन मी परवा जसं तुम्हाला म्हणालं की कोण कुठल्या स्टेजला आहे, तो शुद्ध भावाने राधाराणींचं नाम घेतो की नाही हे तुम्ही ठरवणारे कोण. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना जज करूच नका. मंदिरामध्ये काही भक्त घेतात, घेऊ दे, तुम्हाला काय फरक पडतो? तुमची भक्ती कमी होते का त्याच्यामुळे? तुम्हाला त्रास होते? त्रास ऍक्च्युली तुम्हाला झाला नसला पाहिजे. ते तर राधाराणींचं नाव घेतात, तुम्हाला का त्रास होतोय? त्यांना तुम्हाला कळकळीने वाटतंय की ते भ्रमात आहेत, तर थोडासा भ्रम दूर करायचा प्रयत्न करा. बस, नाही झाला भ्रम दूर, काही हरकत नाही, ते पण चांगलंच आहे. येतील ते एक दिवस भ्रमातून बाहेर. परंतु जास्त विचार करू नका त्यांच्याबद्दल. हे कलियुग आहे, भ्रमित होणे हे जीवाचं लक्षण आहे. त्यांच्याबद्दल देखील तुमच्या मनामध्ये हे ठेवा, दया ठेवा, करुणा ठेवा. बस एवढंच. आपण स्वतः केलं पाहिजे का? माझं वैयक्तिक मत आहे की करू नका, हळूहळू या स्टेजला या. मी असेही लोक पाहिलेले आहेत की त्यांनी खरोखरच त्या भावाने राधाराणीचं नाव घेतात, आणि असेही लोक मी पाहिलेले आहेत जे पूर्णपणे भ्रमात आहेत. आणि दोघांच्याकडे आपण समानाच दृष्टीने पाहिलं पाहिजे. आपण कोण आहे जज करणारे? यांनी असं करतात आणि त्यांनी तसं करतात. आपला हक्कच नाही आहे तो जज करणे. तर हे लक्षात ठेवा. ऍक्च्युली दुसऱ्यांना जज करणे पहिल्यांदा बंद करा. करू दे, काय करायचं करू दे त्यांना. ऍक्च्युली काय करायचं आपल्याला? आपण भागवतमचा मार्ग पकडलाय ना, आपण भागवतमच्या मार्गाने जाऊया. आपण राधाराणींचं नामस्मरण करत नाही का? किंवा आपण राधाराणींचे भक्ती करत नाही का? आपण पण करतो. जसं काल आपण पूर्णपणे राधाराणींच्याच मूड मध्ये होतो. काल काही वाक्य बोलताना मलाच लाज वाटत होती, परंतु एक प्रचारकाच्या नात्याने मला ते बोलावी लागली. नंतर मलाच पण वाईट वाटलं. मी माफ करून टाकलं. कारण आपण त्या स्टेजला अजून आपण नाहीये. त्यामुळे आपल्याला कधी कधी लाज वाटते राधाराणींचं नाव घेताना, राधाराणींचे स्तवन करताना. परंतु राधाष्टमी आहे किंवा कधी कधी चैतन्य चरितामृतामध्ये खूप वेळेला राधाराणींचं वर्णन येतं. मग ते मनामध्ये अशी घालमेल सुरू होती की वाचायचं की नाही. प्रभुपादांनी सांगितलंय वाचायचं, प्रभुपादांनीच लिहून ठेवलंय, मग वाचू का नको असं वाटायला लागतं. तर हे थोडीशी आपली ही प्रगतीच आहे. याला पण आपण प्रगतीच म्हणायची, प्रगती करत जायची. त्याला आपण काही नाही म्हणायचं नाही. परंतु तुमच्या नजरेत असे कोणी असतील की राधाराणींच्या नावाचं फक्त ढोंग करतात, ऍक्च्युली जीवनामध्ये फक्त फसवाफसवी, उग्र कर्म हेच चालू आहे त्यांचं, तर त्यांना ते जर काय म्हणतात त्याला कंड्युसिव्ह असतील, म्हणजे ऐकून घेण्याच्या स्थितीमध्ये असतील, तर त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा. नाही तर सोडून द्या. भगवंत बघून घेतील. काही ना काहीतरी सुकृती आहे. राधाराणींचं नाव घेतात म्हणजे तरी काही ना काहीतरी सुकृती आहे. भगवंत बघून घेतील त्यांची प्रगती. तुम्ही सोडून द्या त्यांचा विचार. हरे कृष्ण. आणि जनरली कसं असतं एक लक्षात ठेवा, आपण एक मार्ग पकडलाय ना, त्या मार्गाने गेलं म्हणजे दुसरा मार्ग चुकीचा असतो असं नसतं. परंतु
दुसरा मार्ग जरी चुकीचा नसला तरी या मार्गाने जाणं हे पण चुकीचं नसतं. त्यामुळे प्रगती होते की नाही आपली तेवढं बघायचं. प्रगतीचा अर्थ काय असतो? प्रगतीचा अर्थ असतो आपल्या मनातले पापमयी जे अनर्थ म्हणतो आपण गुण आहेत ते कमी होत आहेत की नाही, बस एवढंच पाहणे. माझा लोभ, माझा द्वेष, माझी ईर्ष्या कमी होते की नाही हे पाहणे. आणि हे स्वतः बऱ्याचदा आपल्याला पाहता येत नाही. मग आपल्याला एक मार्गदर्शक हवा जो आपल्याला दाखवून देईल. कारण कधी कधी काय असतं की हे द्वेष, ईर्ष्या वगैरे आपल्याला वाटतं आपण करत नाही, प्रत्येकाला वाटतं आपल्या इतकं ग्रेट कोणी नाही आहे, परंतु सूक्ष्म प्रमाणामध्ये आपण करत असतो. सूक्ष्म प्रमाणामध्ये ते पण बंद केलं पाहिजे. भगवंतांच्या धामात जाण्यासाठी 100% शुद्ध व्हायचंय, 99.99% नाही. त्यामुळे आपण अशा मार्गदर्शनाखाली कंटिन्युअसली राहिलं पाहिजे. हरे कृष्ण. याचं परफेक्ट उदाहरण आहेत श्रील प्रभुपाद. प्रभुपाद वृंदावनमध्ये बऱ्याचदा फिरायचे रस्त्यावरून. सगळे लोक प्रभुपादांना राधे राधे म्हणायचे. प्रभुपाद त्यांना हात जोडून हरे कृष्ण म्हणायचे. प्रभुपादांनी कधी यांचा द्वेष केला का? नाही, अजिबात नाही. त्यांनी कधी प्रभुपादांचा द्वेष केला का? अजिबात नाही. बघा तुम्ही ते प्रेमानंद सागर महाराज आहेत ना, त्यांचं प्रवचन वगैरे ऐका, कधीच प्रभुपादांच्या बद्दल ते वाईट बोलणार नाही. त्यामुळे ज्यांच्या त्यांच्या भक्तीच्या लेवलला ज्यांना त्यांना सोडून द्या. आपल्या भक्तीवरती आपण कॉन्सन्ट्रेट करूया. हरे कृष्ण. माझ्या पण बोलण्यातून तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असाल की हे सगळे बोगस असतात, नुसतंच राधे राधे करत फिरत असतात. ते सत्य आहे. प्रचारकाला थोडस असं बोलावं लागतं ऍक्च्युली. त्या मूड मध्ये आपण जाऊ नये, किंवा माझे लेक्चर जे ऐकतात ते त्या मूड मध्ये जाऊ नयेत म्हणून मी बोलत असतो. बस एवढाच त्याचा उद्देश. तुम्ही जाऊ नका त्या मूड मध्ये. आपल्याला भरपूर सेवा करायची, सेवेच्या मूड मध्ये या. हरे कृष्ण. थांबूया आपण आज इथे. 7:30 वाजले. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. कृष्ण प्रभु जी, धन्यवाद.